महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असणारा करिअर कट्टा हा उपक्रम. या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवरील प्रशासकीय संधींची ओळख महाराष्ट्रातील तरुणांना व्हावी यासाठी म्हणून आयोजित 52 आठवड्यांची अखंड संवाद शृंखला. संवाद शृंखलेत मी रामेश्वर मोरे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या सत्राच्या सत्राध्यक्ष म्हणून उपस्थित महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष सन्मान्य श्री यशवंतजी शितोळे सर यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या सत्रास प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असणारे ज्ञानाचा अथांग सागर आणि भंडार ज्यांना आपण म्हणू शकतो असे IRPS डॉक्टर तुषाबा शिंदे सर यांचं देखील या सत्रामध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या सत्रास उपस्थित महाराष्ट्रभरातून करिअर कट्टाचे सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्रभरातून उपस्थित सर्व विद्यार्थी यांचं देखील या सत्रामध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि सन्मान्य डॉक्टर IRPS तुषाबा शिंदे सर यांना विनंती करतो की भारतीय रेल्वे विभागामध्ये करिअरच्या संधी या विषयावरती उपस्थित असणाऱ्या महाराष्ट्रभरातील सर्व विद्यार्थ्यांना आपल्या अनमोल असं मार्गदर्शन आपण करावं. IRPS डॉक्टर तुषाबा शिंदे सर. नमस्कार, थँक्यू रामेश्वर आणि उपस्थित मित्रांनो, आपल्या सर्वांना पुनश्च अभिनंदन म्हणतो मी किंवा तुम्ही सर्व आज या ठिकाणी उपस्थित आहात. आपण ह्या वेळेस जो टॉपिक घेतलेला आहे करिअर अपॉर्च्युनिटीज इन इंडियन रेल्वे. लास्टच्या सत्रामध्ये आपण इंडियन रेल्वेचं एक पार्श्वभूमी बघितली, एक जनरलाइज हे त्याचा व्ह्यू घेतला. आणि मित्रांनो, एक लक्षात घ्या, आपण हे 52 आठवड्यांची जी श्रृंखला आहे त्याच्यामध्ये नुसतं आपण हे बघत नाही की ही हा एक छोटासा पॉइंट म्हणा किंवा एक छोटा एक विभाग घेतला आपण किंवा ही एक जर्नी आहे. इट इज अ प्रोसेस ऑफ प्रिपरेशन फॉर युअर करिअर. It may be the UPSC, it may be MPSC, it may be your startup, it may be your job in the public sector, it may be your own business or your family business. It is your journey where you are going to deal. आपण कसं याला डील करावं, आपण कसं बोलावं, आपण कसं प्रिपरेशन करावं, सक्सेस साठी काय गोष्टींची गरज आहे, काय काय छोट्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये घडू शकतात, कुठे आपण त्याला अवॉइड करू शकतो. कारण सक्सेस ही एक इट इज अ डिलिकेट, देर इज अ ओनली स्मॉल डिलिकेट लाईन बिटवीन सक्सेस अँड फेलर. असं काही नसतं UPSC पास होतं किंवा MPSC होतं किंवा कुठली लाईफमध्ये कुठं तुम्ही अचीव करता, असं नसतं की तुम्ही खूप मोठे आहात, खूप मोठं तुम्हाला 2 शिंग आहे तुमच्या डोक्याला किंवा तुमच्याकडे काहीतरी वेगळं टॅलेंट, असं काही नसतं. छोटंसं नशीब असतं, छोटेसे तुमची टॅक असते, छोटीशी स्ट्रॅटेजी असते, कुठे नशिबाची साथ असते किंवा तुम्हाला चांगला गायडन्स भेटला, एवढाच फरक असतो. इट इज अ थिन डिलिकेट लाईन. कारण UPSC असो MPSC असो, जी मुलं पास होतात आणि जे पास होत नाहीत, काही वेगळं काही डिफरन्स नसतो, पण छोटस एक स्ट्रॅटेजी असते, ज्या मिस्टेक त्या केलेल्या नसतात. तर आपण ह्या सत्रामध्ये त्याच गोष्टींचा आढावा प्रत्येक गोष्टीमध्ये घेणार आहोत. आज जरी आपण रेल्वेच्या संधी घेतोय, तर मित्रांनो, तुम्हाला कुठे डाऊट असेल करिअर प्रिपरेशन मध्ये, कुठल्या याच्यामध्ये किंवा तुम्हाला काही डाऊट असतील तुमच्या फॉरेन एज्युकेशन मध्ये, तुम्हाला MPSC चे काही डाऊट असतील, तुम्ही हमखास विचारा चॅट बॉक्स मध्ये किंवा तुम्ही मेल करू शकता. मी तुम्हाला मेल दिलेला आहे. आणि तुम्हाला काही अगोदरच्या PPT असतील तर करिअर कट्टाच्या याच्यावरती ते अवेलेबल आहेत किंवा तुम्ही मेल मध्ये सुद्धा मागू शकता त्यांना किंवा मला. तर मला एवढं सांगायचे, आपण जे आज जे रेल्वेमध्ये बघतोय, तर नुसतं ह्या रेल्वेवरती नाही, तर आपण प्रत्येक गोष्टीवर हे करतोय आणि त्याचं डिस्कस करूया. तर लेट अस स्टार्ट विथ आपले विल शेअर द PPT फ्रॉम द दिस आणि मग आपण याच्यावरती बघूया. PPT दिसते? ओके. PPT लाईव्ह होते तुम्हाला? येस सर, दिसते. ओके, चलो, थँक्यू. लेट अस स्टार्ट विथ मी जस्ट एक दोन मिनिटाचा आढावा घेतो, जे आपण काही मागे बघितलंय. रेल्वेमध्ये जे ऑपॉर्च्युनिटीज आहे खूप ह्यूज आहेत. तुम्हाला कळणार नाही. जेव्हा रेल्वेत आलो, मला असं वाटलं की मी काही स्टेशन मास्टर बनणार आहे किंवा मी
तिकीट कलेक्टर बनणार, कारण मला माहितच नव्हतं रेल्वे बाबतीत. तर त्या ह्या पोस्ट ज्या आहेत त्या ग्रुप सी आहे, त्याच्यानंतर ग्रुप बी आहे, त्याच्यानंतर ग्रुप ए आहे, क्लास 1 आहे, त्याच्यानंतर सुपर क्लास 1 आहे, एवढं मोठं आहे. तर रेल्वे जे दिसते आपल्याला, जो दर्शनी भाग दिसतो तो तिकीट कलेक्टर दिसतो, स्टेशन मास्टर, बाकी त्यामागे जी दिसणारी मशिनरी ती दिसत नाही. खूप अवाढव्य जे राज्य साम्राज्य म्हणू ते रेल्वेचं ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आहे. आजच्या घडीला 12.5 लाख एम्प्लॉई त्याच्यामध्ये आहेत. रोजच्या 13,000 पॅसेंजर ट्रेन चालतात, 8,000 गुड्स ट्रेन चालतात, 19 झोन्स आहेत. महाराष्ट्रामध्ये एक झोन, महाराष्ट्र एक पूर्ण एक झोन मानला जातो, गुजरात एक झोन मानला जातो, असे भारतामध्ये 17 झोन्स आहेत. जर 29 राज्य आहेत तर त्याला आपण डिवाइड केलं 17 झोन्स मध्ये. नंतर हे स्ट्रक्चर आहे. नंतर कमिंग टू द पॉइंट, रेल्वेमध्ये जे सर्व्हिसेस येतात त्या 3 भागात येतात. ग्रुप ए येतात, सिव्हिल सर्व्हिस मधनं 4 सर्व्हिसेस येतात, इंजिनिअरिंग मधनं 4 सर्व्हिसेस येतात. ग्रुप बी येतात ते ग्रुप सी मधनं येतात प्रमोट होऊन. ग्रुप सी मध्ये जे एक्झाम मध्ये जे येतात त्याला रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणतात, आणि ग्रुप डी मध्ये येतात त्याला रेल्वे रिक्रुटमेंट सेल म्हणतात. आजच्या घडीला ग्रुप सी आणि डी याला ग्रुप सीच म्हटलं जातं. आता ग्रुप डी हे परिभाषा वापरली जात नाही. पण पण तुम्हाला परीक्षा कशी असते आणि कशा परीक्षेचं कुठून येतात ते सिम्प्लिफाय म्हणून ग्रुप डी दाखवलेला आहे, त्याला अर्स्ट व्हाईल ग्रुप डी म्हणतो आपण. ओके, नाउ कमिंग टू द पॉइंट ऑफ जे सर्व्हिसेस आहेत जे आपण विद्यार्थी मित्रांना ज्या परीक्षा आहेत, मी जसं मागेच बोललो याच्यामध्ये समराईज मी बोलतो की रेल्वेमध्ये ग्रुप ए आहे, ग्रुप बी, सी आहे. तर मला एक मित्रांना सगळ्यांना सांगायचं, तुम्ही ग्रुप ए ची तयारी करा, मला असं वाटतं. आणि ग्रुप ए ची तयारी करताना ग्रुप सी च्या परीक्षा द्या, ग्रुप डी च्याही द्या. कारण तुम्ही ग्रुप ए करत असताना तुमची तयारी ग्रुप सी होते, ग्रुप डी होते, आणि तुम्ही जरी जाऊन झोपेतून उठून जाऊन गेला आणि परीक्षा दिली तरी तुम्ही पास होऊन याल. आणि जेव्हा तुम्ही पास होता, आई वडिलांचा विश्वास तुमच्यावर येतो, मित्र म्हणतात हा काहीतरी झालाय, ते बघून तुम्हाला पुन्हा हुरूप येतो. म्हणून द्या. वर्षभरामध्ये एकदा युपीएससी येते किंवा एमपीएससी येते म्हणून एकदा वर्षभर वाट बघायची, तसं चुकून करू नका. माझी मित्रांना सगळ्यांना विनंती आहे, वर्षभर परीक्षा देत राहा. तयारी एकच करा जी काय आहे एमपीएससी युपीएससी, पण सोबत तुम्ही तयारी करा बाकीच्या एक्झामची. जेव्हा ती परीक्षा येते त्या परीक्षेला जे काही महत्वाचं आहे ते 2-4 दिवस तयारी करा आणि अपीयर व्हा. तुम्हाला गॅरंटी होणार नाही, पण तुम्ही प्रत्येक महिन्याच्या एक्झाममुळे दर वेळेला तुम्ही कळेल की मी कुठं चुका करतोय. आणि दर एक्झाम मध्ये ज्या सिल्ली मिस्टेक होतात, नॉर्मली जी मुलं नवीन अपियर होतात त्यांच्याकडनं 15 ते 20 सिल्ली मिस्टेक होतात, जे एक्सपर्टाईज असतात त्यांच्याकडनं 3 ते 4 होतात. एक्झाम हॉलमध्ये ज्या मिस्टेक होतात प्रेशर खाली, त्या मिस्टेक पुन्हा पुन्हा एक्झाम दिल्यामुळे कमी होतात मित्रांनो. दॅट इज अ पर्पज ऑफ टेलिंग एव्हरी सेशन मध्ये मी जे तुम्हाला बोलतो. पटते तर तुम्ही त्याच्यामध्ये लिहा चार्टमध्ये, येस आय एम अंडरस्टँडिंग, तर मलाही कळेल की मित्रांनो तुम्हाला कळतंय. नाही कळत आहे किंवा असं होणे की माझी पाशकळ बडबड चालू असावी तुम्ही. ओके, तर तुम्ही 12 महिन्यामध्ये 12, मी म्हणतो 12 आहे तर तुम्ही 15 द्या, 18 द्या, कारण तुम्हाला काही जाऊन वेगळी तयारी करायचीच नाहीये. तुम्ही ग्रुप डी मध्ये, ग्रुप सी मध्ये जी तयारी युपीएससी तीच देताय. तुम्ही जेव्हा युपीएससी तयारी करा तुम्हाला ग्रुप डी, ग्रुप सी, स्टाफ सिलेक्शन कमिशन, बँकिंग, कॉर्पोरेट, पीएसयू फालतू वाटणार. ओके, तुमची जी आपली लायकी आहे त्यानुसार परीक्षा पास हो. बाबा माझी लायकी ग्रुप डी ची होती, मी ग्रुप डी पास झालो. माझी लायकी ग्रुप सी ची, मी ग्रुप सी पास झालो, ग्रुप बी पास झालो. आणि होऊ शकतं तुम्हाला कळेल. तर दॅट इज अ काइंड ऑफ थिंग. चलो कमिंग टू द पॉइंट ऑफ सिव्हिल, ह्या याच्यामध्ये रेल्वेमध्ये 4 परीक्षा येतात. जसं मी तुम्हाला म्हणला, इंडियन रेल्वे ट्रॅफिक, इंडियन रेल्वे अकाउंट, इंडियन रेल्वे पर्सनल, त्याला आता नाव झालेले IRMS, ट्रॅफिक म्हणतो, पर्सनल म्हणतो, आणि इंजिनिअरिंग सर्व्हिस म्हणतो. तर दीज आर द सर्व्हिसेस. मी मागेच आपलं इंडियन सिव्हिल सर्व्हिसच्या वरती लेक्चर घेतलं होतं. मी मित्रांना ज्यांना काही इश्यू असतील याच्यावरती मी 3 लेक्चर घेतलेले आहेत, 3 तासाचे. मित्रांनो प्लीज बघा, खूप छोट्या छोट्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न केलाय, आणि त्याच तुम्ही जे ऐकाल त्याच ह्याच्यातनं जे मायन्यूट एक प्रॉब्लेम येतील, जे काही तुम्हाला छोट्या छोट्या मिस्टेक होतात त्या सेम प्रॉब्लेम ह्या सगळ्याच एक्झाम मध्ये आहे. ओके, तर त्या एक्झाम मध्ये जे काही प्रॉब्लेम तुम्हाला येतात
तर त्या सेम आहेत. काही प्रत्येक गोष्टी तुम्हाला तिथं सिली मिस्टेक होतात, त्याच ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिसची गरज असते, कुठं कुठं तुम्हाला अंडरस्टँडिंग होते, ह्या सगळ्या तुम्हाला देतात. तर त्या सिव्हिल सर्व्हिसचं प्लीज सगळे ते व्हिडिओ बघा. इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची, मेन्सची तयारी कशी करायची आणि प्रिलिम्सची तयारी कशी करायची, ते सेम इट इज सेम फॉर द ग्रुप डी साठी सेम आहे, ग्रुप सी साठी. तुम्हाला जे काही प्रश्न असतील प्लीज पुट अप इन द चॅट बॉक्स. मी लास्टच्या 15 मिनिटांमध्ये सगळे प्रश्नच घेणार आहे. 30 मिनिटांमध्ये आय ट्राय माय बेस्ट टू पुट अप द काइंड ऑफ थिंग टू यू. कारण प्रयत्न हा आहे तुम्हाला मॅन टू मॅन, फेस टू फेस गाईड करा. तर दिस आर ऑल पीपीटी. मी कोणाला लागत असेल तर तुम्हाला मेल करा, तर तुम्ही इथे सांगा, मी इथे देण्याचा प्रयत्न करेन. नाव दिस इज ऑल अबाउट द सिव्हिल सर्व्हिस एक्झाम कमिंग टू द इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. रेल्वेमध्ये जे ग्रुप ए मध्ये जे सर्व्हिसेस 4 येतात, सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, सर्व्हिसेस ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनियर, सर्व्हिस ऑफ मेकॅनिकल इंजिनियर, सर्व्हिसेस ऑफ सिग्नल इंजिनियर. तुम्हाला मी बघितलं असेल, मी याच्यातल्या खालचे जे 4 सर्व्हिसेस आहेत, इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इंजिनिअरिंग, इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इलेक्ट्रिकल आणि सिग्नल इंजिनियर, ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत, ह्या सर्व्हिसेस इंजिनिअरिंग सर्व्हिस मधनं येतात. अगोदर ह्या सर्व्हिस मर्ज केल्या होत्या. इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिस, त्याच्यातनं सिव्हिल इंजिनियर आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर घेण्याचा प्रयत्न केला, पण त्या आता सर्व्हिसेस मागे घेण्यात आलेल्या आहेत. आता ह्या सर्व्हिसेस पुन्हा इंजिनिअरिंग सर्व्हिस मधनं येणार आहेत. तर सिव्हिल आणि इंजिनिअरिंग सर्व्हिस मध्ये फरक आहे, जो तुम्हाला समजून घ्यायचा आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला जनरल स्टडीजवर खूप मोठा फोकस आहे प्रिलिम्स मध्ये आणि सी सॅट मध्ये, जो की इंजिनिअरिंग सर्व्हिस मधनं जे काही एक्झाम येतात त्याच्यातले 2 पेपर आहेत. एक जनरल स्टडीजचा आणि इंजिनिअरिंग aptitude टेस्ट म्हणतो, आणि दुसरा पेपर आहे इंजिनिअरिंग डिसिप्लिन आहेत, त्याचा 2च पेपर आहेत. आणि नंतर तुम्ही मेन्स मध्ये बघाल, इथे 2च पेपर आहेत इंजिनिअरिंग सर्व्हिस मध्ये. 3 तासाचे 2 पेपर आहेत, 300 मार्काचे. तर ज्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंग केली असेल, सिव्हिल केली असेल, सिग्नल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल, तर तुम्हाला क्लास 1 बनता येतं रेल्वेमध्ये. सेम पॉवर जे युपीएससी करून पास होत आहे ते इंजिनिअरिंग सर्व्हिस मधनं येतात, त्याला त्या सेम पॉवर आहे, त्या सेम पोस्ट मध्ये एक सिव्हिल सर्वंट जाऊ शकतो, ते इंजिनिअरिंग सर्व्हिस मधनही जाऊ शकतो. तर दिस इज अ व्हेरी गेम चेंजिंग पार्ट ऑफ द लर्निंग, जे मुलांना माहिती नसतं. जी इंजिनिअरिंग सर्व्हिसची मुलं आहेत, बीटेक केलेले आहेत, ते पुन्हा सिव्हिल करतात, ते इंजिनिअरिंग सर्व्हिस देत नाहीत. पण जे तुमचं जर बॅकग्राऊंड चांगलं असेल, ऑप्शनल पेपर छान असेल, तर माझी मित्रांना विनंती आहे, तुम्ही इंजिनिअरिंग सर्व्हिस सुद्धा तयारी करा. सेम स्केल आहे, सेम पॉवर आहे, सेम गायडन्स, करिअर प्रोग्रेशन आहे. इट इज वन ऑफ द बेस्ट काइंड ऑफ थिंग. जेवढे काही मित्र कंपनी आहे तुमची आणि ज्यांना माहिती नाही आणि जे इंजिनिअरिंग त्या क्षेत्रामध्ये टॉपर असतील, तर मित्रांनो ही सुद्धा परीक्षा तयारी करा. याच्यामध्ये खास गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ह्या सर्व्हिस मधनं जी मुलं येतात, मोस्ट ऑफ टॉपर असतात IIT मधले. तुम्हाला जाणवेल, तर असं नाहीये की आपण एका गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजचे आहेत औरंगाबाद, किंवा गव्हर्नमेंट नागपूर कॉलेजचे आहेत, किंवा VGTI मुंबई मधले मुलं आहेत, कुठले आहेत हे मुलं देता येते, छान आहे. पण प्रयत्न करण्याची गरज आहे, कारण ही मुलं खूप मेहनत करतात, पहिल्या दिवसापासून मेहनत करतात, खूप डेडिकेशन असतं, टॅक्टिक असते. आपल्या मुलांना काय होतं, आपण ग्रॅज्युएशन नंतर विचार करतो, पण ही मुलं 10वी पासून ती तयारी लागलेली असतात, मोठमोठे कोचिंग. त्याच्यामुळे MCQ पॅटर्न त्यांना हॅबिट असते, विचार करण्याची स्किल असते, म्हणून ती मुलं पहिल्या झटक्यामध्ये अटेम्प्ट क्रॉस करतात, सेकंड अटेम्प्ट मध्ये निघतात. आपल्या मुलांना वेळ लागतो, कारण प्रॅक्टिस नसते. पण ह्या प्रॅक्टिससाठी तुम्ही सवयी करा. दॅट इज अ काइंड ऑफ थिंग. तर इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस मध्ये काय काय पॅटर्न आहे, याच्यामध्ये 3 पॅटर्न असतात, एक प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. ओके, तुम्हाला काही डाऊट असतील तर मी विचारत चला, मी शेवटी प्रश्न घेण्याचा प्रयत्न करेन. प्रिलिम मध्ये 2 पेपर असतात मित्रांनो. पहिला पेपर असतो जनरल स्टडीज आणि इंजिनिअरिंग ॲप्टिट्यूड. तर जो आपल्या UPSC मध्ये जनरल स्टडीज असते किंवा MPSC मध्ये जनरल स्टडीज असते, तो इथं आहे, परंतु मेन फोकस अलॉंग विथ दॅट इट विल बी ऑन द इंजिनिअरिंग ॲप्टिट्यूड. इंजिनिअरिंग मध्ये जे तुम्हाला अनालिटिकल स्किल लागतात किंवा तुम्हाला काही, त्याच्या ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशनचे पेपर हे तुम्हाला पेपर 1 मध्ये भेटणार. ओके, नंतर पेपर सेकंड जो असतो इंजिनिअरिंग डिसिप्लिन असते. फॉर एक्झाम्पल तुमचा मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे आणि सिग्नल इंजिनिअरिंग. ह्या 4 डिसिप्लिनच्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना ह्या एक्झाम देता येतात, त्याचे पेपर असतात.
आणि तो पेपर असतो 300 मार्काचा 3 घंट्याचा. ओके. नंतर याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते का? बिलकुल असते. आणि जे विद्यार्थी प्रिलिम मध्ये पास होतात दे आर गोइंग टू अपियर फॉर द मेन्स. ओके. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क हिअर. सेकंड नाव कम टू द मेन्स एक्झामिनेशन. मित्रांनो, कमिंग टू द बॅक टू द प्रिलिम एक्झामिनेशन, एक लक्षात घ्या, आज मी अभ्यास केला वर्षभर 2 वर्ष, आणि मी आता खूप अभ्यास केला, आता मी खूप एनलायटनमेंट झाल्या आणि मी परीक्षेत जाऊन बसलो आणि प्रिलिम पास झालो, असं होत नाही मित्रांनो. तुम्हाला दर आठवड्याला तुम्हाला परीक्षा द्यायला हवी. त्याचे क्वेश्चन कुठे चुकलेत, त्याच्यावरती काय हे करायला पाहिजे, त्याची पूर्ण रिव्हिजन कशी करायला पाहिजे, नोट्स कशा करायला पाहिजे, याची खूप मेहनत लागते वेळ. आणि तुम्ही हे तयारी करा. आणि मागे जे मी युपीएससीच्या याच्यात हे केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्लीज फोकस करा. येणाऱ्या काळामध्ये मी डिटेलमध्ये आय विल गो ऑन द इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झामिनेशन, याच्यावरती सुद्धा मी एक लेक्चर याच्यावर घेईल, कारण इंजिनिअरिंग सर्व्हिसच्या मित्रांना याची जाणीव असावी म्हणून हा फोकस राहणार आहे की याच्यामध्ये काय काय करता आलं पाहिजे. ओके. नाऊ कमिंग टू द पॉइंट ऑफ मेन्स. आजच्या याला मी फक्त एक ओव्हरव्ह्यू देतोय आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आपण ज्याच्यावर इंजिनिअरिंग परीक्षेचं याच्यावर करू त्याच्यावर मी डिटेलमध्ये सांगेन. तर कमिंग टू द पॉइंट ऑफ मेन्स एक्झामिनेशन, मित्रांनो, सिव्हिल सर्व्हिसच्या एक्झाम मध्ये तुम्हाला पेपर असतात टोटल 4, 6, 8 आणि 9 पेपर असतात. 2 इंग्लिश मराठी, इंग्लिश आणि हिंदी असेल, 4 जनरल स्टडीचे पेपर असतात, बरोबर. नंतर 2 ऑप्शनलचे पेपर असतात आणि एक एसे असतो मेन्स मध्ये, 9 पेपर. तर इंजिनिअरिंग सर्व्हिस मध्ये फक्त 2 पेपर असतात तुम्हाला. तर 2 पेपर म्हणजे कोणते? इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, समजा सिव्हिल इंजिनिअर असेल तर पेपर 1 आणि 2 असणार. ओके. त्याचं ड्युरेशन असणार आहे 3 घंटे, 300 मार्काचे, टोटल मार्क 300 प्लस 30, 600 मार्काची इंटरव्ह्यू, 600 मार्काची मेन्स एक्झामिनेशन, त्याच्या बेसिसवर इंटरव्ह्यू असणार आहे. आणि याच्यामध्ये इनडेप्थ तुमची रायटिंग स्किल बघितलं जाते, इनडेप्थ स्टडी बघितला जातो. तर दिस इज द पॅटर्न ऑफ मेन्स एक्झामिनेशन. आणि तुमच्या मला सांगायचा मुद्दा आहे, क्लास 1 बनण्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग सिव्हिल सर्व्हिस मध्ये जातो, त्याला 9 पेपर असतात, त्याच्यात 2 पेपर असतात. यू कॅन अंडरस्टँड हाऊ मच इट्स इझी हू हॅव अ कमांड ओव्हर द बीटेक सब्जेक्ट. नाऊ कमिंग आफ्टर क्रॅकिंग दिस मेन एक्झामिनेशन यू गो ऑन द फायनल इंटरव्ह्यू प्रोग्राम. जी तुमच्या विद्यार्थी मित्र जे मेन्स क्रॅक करतात त्याला इंटरव्ह्यूला बोललं जातं आणि ती एक्झाम कॅरी करतात 200 मार्क. ओके. नाऊ कमिंग टू द क्वेश्चन ऑफ द इंटरव्ह्यू, जे सिव्हिल सर्व्हिसेस आणि इंजिनिअरिंग सर्व्हिस मध्ये फरक काय? मित्रांनो, एक लक्षात घ्या, असं काही गरज नाही की इंटरव्ह्यू मध्ये चाललोय तुम्ही इंजिनिअरिंग सर्व्हिस मध्ये तर डेफिनेटली क्वेश्चन विल बी ऑन द इंजिनिअरिंग सब्जेक्टवर असण्याची शक्यता जास्ती आहे. परंतु नॉलेज इज अ वन पार्ट, पण तुमची डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी आहे का, तुमचं इन्क्लिनेशन गव्हर्नमेंटमध्ये येण्यासाठी कसं आहे, तुमची इंटिग्रिटी कशी आहे, वेदर तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड कसं आहे, ह्या गोष्टी बघितल्या जातात. मित्रांनो, एक लक्षात घ्या, ती एमपीएससीची इंटरव्ह्यू असो, युपीएससीची इंटरव्ह्यू असो, किंवा इंजिनिअरिंग सर्व्हिस असो, किंवा कुठलीही परीक्षेचा इंटरव्ह्यू असो, तुमच्या सर्वांमध्ये एक गोष्ट बघितली जाते किंवा 3 गोष्टी बघितल्या जातात किंवा एक गोष्ट ऍड करा. ऍड जी करतो मी त्याच्यावरती बोलतोय अबाउट द इंजिनिअरिंग सर्व्हिस असेल तर इंजिनिअरिंग टॉपिक असेल, इंजिनिअरिंग सब्जेक्ट बघितलं जातं, किंवा तुम्ही दुसरं एक पोलीस असेल पोलीस बघितलं असेल. पण सर्वात महत्वाचं बघता तुमचं डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी. ओके. तुम्ही डिसिजन घ्यायला, तुम्ही बोलता याच्यावर कळतं. दुसरी गोष्ट, तुम्ही जेन्युइन आहात का, तुमची इंटिग्रिटी चांगली आहे का, तुम्हाला खरं सोशल वर्क करायचं आहे का. आणि तिसरी मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट बघितली जाते की तुम्ही वे ऑफ कम्युनिकेशन स्किल. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, इट मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स ऑन युअर करिअर. तर ह्या तिन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन बऱ्याच वेळेस तुम्ही बघत असाल मित्रांनो, की बोलताना जाणवतं की ती व्यक्ती किती जेन्युइन आहे, किती छान आहे, किती गोड आहे. ह्या तुमच्या 2-4 मिनिटं 10 मिनिटाच्याच कम्युनिकेशन मध्ये इंटरव्ह्यू घेणाऱ्या लोकांना त्या गोष्टी कळतात. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. इट इज अ काइंड ऑफ थिंग. याच्यावरती मी बरंच काही गोष्टी डिस्कशन केलेलं आहे सिव्हिल सर्व्हिसच्या याच्यामध्ये. याच्यावरती मी पुन्हा हे करणार आहे, पण नॉर्मली इथं आपण एक रेल्वे रिक्रुटमेंट म्हणजे रेल्वेच्या पूर्ण याच्यामध्ये जास्ती वेळ इथे घेत नाहीये. पण इफ यू हॅव एनी क्वेश्चन यू कॅन आस्क इन द चॅट बोट, विल टेक अ क्वेश्चन.
नाऊ कमिंग टू द पॉइंट ऑफ, आपल्या याच्यामध्ये बऱ्याच मला मित्रांनी, आपल्या मित्रांनी विचारलं की याच्यामध्ये कसे कसे जॉब असतात. तर जस्ट मी एक व्ह्यू घेतो की इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिसमध्ये किंवा इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये कसे विद्यार्थी मित्र येतात. तर इंडियन रेल्वे याच्यामध्ये IRMS येतं, जे सिव्हिल सर्व्हिस मधनं. ग्रुप बी हे ग्रुप सी मधनं प्रमोट होऊन ग्रुप बी मध्ये येतात, आणि ग्रुप सी हे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डात येतात, आणि ग्रुप डी ग्रुप सी मधनं येतात, रेल्वे रिक्रुटमेंट सेल मधनं येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा एखादा विद्यार्थी कॅन्डिडेट UPSC मध्ये पास होतो, त्याचं करिअर प्रोग्रेशन कसं होतं सिव्हिल सर्व्हिस मधनं किंवा इंजिनिअरिंग सर्व्हिस मधनं, तर ह्या याच्यामध्ये येतात. पहिल्यांदा जो ऑफिसर बनतो त्याला पहिल्यांदा पोस्टिंग 2 वर्ष ट्रेनिंग झाल्यानंतर ही इज पोस्टेड ॲज असिस्टंट डिव्हिजनल इंजिनियर किंवा असिस्टंट डिव्हिजनल ऑफिसर किंवा असिस्टंट कमर्शियल मॅनेजर बनतो. नंतर तो 4 वर्ष सर्व्हिस नंतर डिव्हिजनल कमर्शियल मॅनेजर, डिव्हिजनल इंजिनियर बनतो. नंतर 8 वर्ष सर्व्हिस नंतर तो सिनियर डिव्हिजनल ऑफिसर बनतो. हेडक्वार्टरला गेला तर डेप्युटी चीफ इंजिनियर ह्या रँकमध्ये येतो. आणि 12 वर्षानंतर तो किंवा 16 वर्ष सर्व्हिस नंतर तो मिनिस्ट्रीमध्ये जॉईंट सेक्रेटरी लेवलला जातो 16 वर्षानंतर. नंतर त्याच्यानंतर त्याच 16 वर्ष सर्व्हिस नंतर ऍडिशनल डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर डिव्हिजन मध्ये जातो. डिव्हिजन मध्ये नॉर्मली डिव्हिजन हे एक 5-7 जिल्ह्यां मिळून एक डिव्हिजन बनवलं जातं, आणि पूर्ण राज्य बनून, मोठं राज्य म्हणजे अराउंड 30-40 जिल्हे बनून एक राज्य बनवतात, आणि त्या राज्याचा हेड रेल्वेचा एक जनरल मॅनेजर असतो. खूप मोठी पॉवर असते रेल्वेच्या जनरल मॅनेजरमध्ये. जेव्हा तो रेल्वेत इन्स्पेक्शन करायला जातो, तर पूर्ण 22 डब्यांची रेल्वे इन्स्पेक्शन करण्यासाठी जाते. तर विचार करू शकता एक GM किती पॉवर असते. आणि त्या 22 डब्यामध्ये 22 ऑफिसर असतात, आणि एका डबा पूर्ण जेव्हा तुम्ही बघता ना, त्याला सलून म्हणतात. जेव्हा मी रेल्वेत आलो तेव्हाही मला माहिती नव्हतं, किंवा सगळ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसतं, कारण एवढं कोणी लेक्चर घेत नाही किंवा लेक्चर देत नाही किंवा कोणी सांगत नाही. तर एक पूर्ण इंजिनच्या मागे एक डब्बा असतो ना, आपले 22 डबे असतात. ओके, ते एक इंजिन असतं बघा. ते इंजिन मध्ये फक्त त्या एका ऑफिसरसाठी असतं बेटा. त्याच्यामध्ये ड्रॉइंग रूम असते, बेडरूम 2 असतात, किचन असतं, इन्स्पेक्शन रूम असतं. तर विचार करा मित्रांनो, तुम्ही जेव्हा ऑफिसर बनता आणि त्या पोझिशनला जाता, तर किती मोठी पॉवर असते, किती मोठी. हा एक पॉवर म्हणण्यापेक्षा एक तुमची ती ऍबिलिटी आहे. तुम्ही ती परीक्षा पास होऊन जाता, तुम्ही त्या रेल्वेला डील करता. त्या इन्स्पेक्शन, तुम्ही तुमच्या एका गाडीमध्ये जाता, तुम्ही हजारो किलोमीटर चालता किंवा तुम्ही हे करता. तुमच्या जेव्हा तुम्ही GM बनता, तर तुम्ही 1 लाख एम्प्लॉईना डील करता, आणि ते बनण्यासाठी तुम्ही ही परीक्षा पास होता. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला काय असणार आहे, एक मोटिवेशन. हे जे मी सांगतोय, उगाच मी सांगण्याचा प्रयत्न, हे एक मोटिवेशन देतोय मित्रांनो. जेव्हा तुम्ही उद्या GM बनणार, उद्या तुम्ही सुरुवातीला कराल, तर तुमच्या तिथे तुम्हाला एक जिल्ह्यामध्ये एक पूर्ण रेल्वे तुमच्या कंट्रोलमध्ये असेल, किंवा तुम्ही 15 वर्षानंतर किंवा 25 वर्षानंतर तुम्ही एक डिव्हिजन तुमच्या कंट्रोलमध्ये असेल, आणि 30 वर्ष सर्व्हिस नंतर तुम्ही जेव्हा GM असता, तेव्हा तुमच्याकडे राज्याचं रेल्वे तुमच्या हातात असणार आहे. आणि जेव्हा तुम्ही चालता, तेव्हा त्या ठिकाणी प्रत्येक स्टेशनवरती तुमचे एम्प्लॉई तिथे असतात. तर ही एक मोटिवेशन आहे तुमच्यासाठी, की हा, मी आज रेल्वे परीक्षा पास झालो किंवा रेल्वेत गेलो, मी GM झालो, तर पूर्ण राज्याचे रेल्वे तुमच्या यंत्रणा तुमच्या अंडर असतात. तर मित्रांनो, दिस इज अ युअर मोटिवेशन. कमिंग टू द पॉइंट, हेच लोक जेव्हा सिनियर म्हणून मेंबर बनतात, मेंबर म्हणजे सेक्रेटरी. जेव्हा जसं म्हणतो ना आपण होम मिनिस्ट्रीचा सेक्रेटरी, तसं रेल्वे मिनिस्ट्रीचा सेक्रेटरी, त्याला आपण मेंबर रेल्वे बोर्ड म्हणतो. तर जेव्हा तुम्ही मेंबर ट्रॅफिक बनता, तर तुम्ही पूर्ण भारताचं ऑपरेशन तुम्ही स्वतः बघता. तुमच्या अंडर खाली सगळं राज्याचं ऑपरेशन चालतं. रोज तुमची जी 13,000 पॅसेंजर ट्रेन चालणं, किंवा 8,000 ज्या ट्रेन चालतात, कुठल्या फ्राईट ट्रेन, गुड्स ट्रेन, ह्या सगळ्या तुमच्या गायडन्स खाली चालतात. आणि जेव्हा तुम्ही आणखी सिनियर बनून, जेव्हा तुम्ही चेअरमॅन रेल्वे बोर्ड, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर बनता रेल्वे बोर्डाचे, CEO और चेअरमॅन ऑफ रेल्वे बोर्ड बनता, म्हणजे मिनिस्ट्री ऑफ रेल्वेचे, तेव्हा पूर्ण भारत देशाची रेल्वे यंत्रणा तुमच्या अंडर खाली चालते. 12.5 लाख एम्प्लॉई तुमच्या अंडरमध्ये असतात मित्रांनो. आणि तुमच्या
सुपरविजन आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली 12.5 लाख एम्प्लॉई काम करत असतात. 13,000 पॅसेंजर ट्रेन चालतात. मित्रांनो, म्हणतात रेल्वेचा कधीही पहियाचा थांबत नाही. मलाही खूप अभिमान आहे, कारण मी स्वतः रेल्वेचा असल्यामुळे मी थोडं जास्त चांगलं सांगू शकतो. तर दिस इज अ काइंड ऑफ थिंग. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही क्लास 1 ऑफिसर इंजिनिअरिंग सर्व्हिसमधनं किंवा जेव्हा तुम्ही सिव्हिल सर्व्हिसमधनं रेल्वेमध्ये येतात, तेव्हा ह्या टाईपच्या ॲबिलिटी किंवा तुम्हाला ह्या रिस्पॉन्सिबिलिटी येतात. आणि मित्रांनो, ही एक खूप मोठी पॉवर आहे आणि ही खूप मोठी क्षमता आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही रेल्वेमध्ये खूप छान काम करू शकता मित्रांनो. आणि दिस इज अ काइंड ऑफ थिंग जे तुम्हाला प्रेरित करायला पाहिजे की येस, आय वुड लाईक टू बिकम एन रेल्वे ऑफिसर म्हणा किंवा कुठलाही ऑफिसर, पण ह्या टाईपच्या ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला रेल्वेमध्ये भेटतात. तर मित्रांनो, खूप काही अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगण्यासारख्या असतात, पण अपॉर्च्युनिटी नसते. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस मी तुम्हाला सगळ्यांना सांगत असतो की जेव्हा कधी तुम्हाला ऑफिसर, तुम्ही कुठे गेलात, कलेक्टर ऑफिसला असो, रेल्वे ऑफिसरला असो, इन्कम टॅक्स ऑफिसला, तर तिथे जाऊन भेटा, लाजू नका, कोणाला काही नाही. आणि तुम्ही गेलात आणि मी तयारी करतो आणि सर मला तुमचं मार्गदर्शन हवंय, तर कोणीही तुम्हाला छान मार्गदर्शन करणार आणि प्रश्न विचारा. आणि जेव्हा तुम्ही कोणाकडे जाता, होमवर्क करून जा. ओके. तर कमिंग टू द पॉइंट ऑफ ग्रुप बी मध्ये जे काही व्हॅरियस सर्व्हिसेस आहेत, तर ह्या ठिकाणी मित्रांनो एक लक्षात घ्या, तुम्ही की जेव्हा केव्हा तुम्ही तयारी करता तुम्ही जेव्हा RRB मधनं ग्रुप सी मध्ये येतात, स्टेशन मास्टर बनता, तिकीट कलेक्टर बनता, क्लर्क बनता, तर हीच लोक पुढे जाऊन ग्रुप बी मध्ये प्रमोट होतात आणि नंतर ग्रुप बी मधनं ग्रुप ए मध्ये येतात, पण त्यांना सर्व्हिस खूप कमी असते. पण यू स्टील गेट अ गुड काइंड ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. तर ग्रुप बी ही एक देर इज अ नो डायरेक्ट सिलेक्शन, बट नॉर्मली ग्रुप सी मधनं प्रमोट होतात. नाव कमिंग टू द पॉइंट ऑफ करिअर प्रोग्रेशन, आपल्याला जे काही इथं मी सांगत आहे, तर नाव कमिंग टू द पॉइंट ऑफ कशी प्रिपरेशन करायची ग्रुप सी मध्ये येण्यासाठी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डासाठी. मित्रांनो, काही प्रश्न येत आहेत आपल्याकडे की काय काय बुक्स प्रिपरेशनला लागतील आपल्याला इंजिनिअरिंग सर्व्हिससाठी. आता मी क्वेश्चन मध्ये जेव्हा येईल त्यावेळेस मी सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि जेव्हा आपण इंजिनिअरिंग सर्व्हिस याच्यामध्ये जाऊ, त्याच्यामध्ये मी बुक्सची लिस्ट देईल आणि मेलमध्ये किंवा माझ्या तुम्ही लिंक्डइन किंवा फेसबुकच्या याच्यावर जरी गेला तर मला टाकलं तर मी पाठवून देईल, किंवा याच्यावरती जीमेलवर माझा जो मेल ID आहे तो सुद्धा मी देण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही तिथेही मला पाठवू शकता. त्या ठिकाणी रिगार्डिंग जे मला प्रश्न येत आहेत, मागे आले होते की याच्यावर गायडन्ससाठी, तर तुम्ही इथेही करू शकता. माझा मेल ID मी आता टाकलेला आहे. ओके. कमिंग टू द पॉइंट ऑफ ग्रुप सी पोस्टसाठी मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही MPSC करा, UPSC करा, मला सगळ्यांना हेच सांगायचं, सगळ्या परीक्षा द्या, यू विल गेट अ लॉट ऑफ एक्सपिरियन्स, म्हणून हे करा. माझी अपेक्षा ही नाही. आणि लक्षात घ्या मित्रांनो, आज जे काही तुम्ही तयारी कर, तुम्हाला वाटतं माझी कॅपॅसिटी नाही, सगळ्यांची कॅपॅसिटी सेम आहे, फक्त इच्छाशक्ती कमी असते मित्रांनो. की मी करू शकतो की नाही, हा जो प्रॉब्लेम आहे, मी करू शकतो की नाही, की मी पोलीस ग्रुप बी मध्ये जाईल, ग्रुप सी मध्ये जाईल, हा जो नाही, मी नाही करू शकत, हा मनातली भावना आहे त्याला मला काढायचंय. मला तुम्हाला जी भावना आहे की मी करू शकत नाही, हे मला काढायचं. हे जे सेशन आहेत, मला हेच आहे की तुम्ही करू शकता. इच्छाशक्ती दुर्दम्य पाहिजे, मेहनत करण्याची तयारी पाहिजे 18 तास. माझा छोटा भाऊ असेल, कोणी मित्र कंपनी असेल, मी सगळ्यांना हे सांगतो, जोपर्यंत तुम्ही 18 तास काम करण्याची तयारी ठेवणार नाही तोपर्यंत काही बदलणार नाही. मी तर म्हणतो तुम्ही ज्यावेळेस एक पीक लेवल येते त्यावेळेस तुम्हाला 20 तासापर्यंत जावं लागेल. आणि तुमची जी वर्क करण्याची स्ट्रॅटेजी आहे ती स्मार्ट वर्कची पाहिजे. नाउ कमिंग टू द पॉइंट ऑफ ग्रुप सी एक्झामिनेशन, मी एक छोटीशी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतो, काय काय ग्रुप सीच्या पोस्ट रेल्वेमध्ये आहेत आणि काय काय करू शकतो, काय काय फ्युचर ऑपॉर्च्युनिटीज आहेत, जेणेकरून तुम्हाला एक प्रेरणा भेटेल की येस, दिस आर द काइंड ऑफ थिंग. म्हणजे प्लॅन ए जर नाही झाला तर प्लॅन बी मध्ये सुद्धा माझ्याकडे छान ऑपॉर्च्युनिटीज आहेत. ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. सर्वात महत्वाचं, ग्रुप सी मध्ये रेल्वे डिपार्टमेंटमध्ये 11 डिपार्टमेंट आहेत. 11 डिपार्टमेंटमध्ये एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, ते मलाही सांगायला गेलं तर 400 कॅडर आहेत. 400
पोस्ट आहे तर यू कॅन इमॅजिन की किती काइंड ऑफ पोस्ट आहे. तर काय काय असतात त्याच्यामध्ये, सुपरवायझर पोस्ट असतात, क्लर्क असतात, टेक्निकल स्टाफ मध्ये ज्युनियर इंजिनियर, सिनियर इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर मध्ये पुन्हा सिग्नल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर, ह्या पोस्टमध्ये ज्युनियर इलेक्ट्रिकल इंजिनियर बनतात. पण जेई मध्ये बीटेकची मुले येतात, IIT बीटेक येतात, गव्हर्नमेंट बीटेक आणि ITI डिप्लोमा केलेले मित्र येतात. आता कोणी म्हणेल ज्युनियर इंजिनियर, कारण ज्युनियर इंजिनियरला पगार जो असतो अराउंड 50,000 ते 60,000 स्टार्टिंग असते मित्रांनो. 44,000 रुपये बेसिक असतं, सोबत DA करून कॉल्क्युलेट केलं तर 70,000 ते 80,000 पगार हातात येतो. मेडिकल फॅसिलिटी फ्री, रेल्वे फ्री, घर फ्री. काय पाहिजे आणखी मित्रांनो? ओके. तर जे मित्र इलेक्ट्रिकल म्हणजे इंजिनिअरिंग केले ते सुद्धा मित्रांनी याला अप्लाय करा, नंतर सोडून द्या, पण अप्लाय करा. ह्या लोकांना माहिती नाही. तर टेक्निकल स्टाफमध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणू शकतो आणि सिनियर सेक्शन इंजिनियर बनलात तर तुमच्या हाताखाली खूप लोक कामाला असतात. ह्या गोष्टी महाराष्ट्रातल्या मुलांना माहिती नाहीत. त्याच्यामुळे बिहार, युपी, युपी साईड, दिल्ली साईड, राजस्थान, MP ह्या साईडची मुलं जास्ती असतात. साऊथ कर्नाटका, तामिळनाडू ह्या साईडची लोक खूप कमी असतात. महाराष्ट्रात आता कुठे आपले, मी बघतोय, मी आता मुंबईत असताना मला कुठं मित्र कंपनी 100 मध्ये मला 3-4 लोक भेटली आणि त्यात एक मुलगी मराठी भेटली होती मला. तेवढं त्यांनाही बघून मला आनंद झाला. म्हणून मी त्यांना स्पेशली, त्यांना जेव्हा मी साईन करत होतो अपॉइंटमेंट लेटर, मी स्पेशली विचारलं, बरं वाटलं मला, अभिमान वाटलं. पण स्टील मराठी लोक येत आहेत, वाढत आहेत. स्टेशन मास्टर सुद्धा खूप छान पोस्ट आहे, पण इट इज अ हेक्टिक पोस्ट. ड्रायव्हर मित्रांनो, ड्रायव्हर ही येताना कमी रँकची पोस्ट आहे. ग्रुप बी मध्ये इनिशियल 1900 ग्रेड पी ची, परंतु नंतर ज्यांची प्रमोशन जी फास्ट होतात, 8 वर्षामध्ये ते सॅलरी त्यांची 1 ते 1.5 लाखाच्या वर जाते. आणि वर्किंग अवर कमी आहेत, पण नो डाऊट लाईफ इज व्हेरी टफ. पण युअर ऑपॉर्च्युनिटीज ऑफ वर्किंग ह्या खूप छान आहेत. ड्रायव्हरच्या येणाऱ्या काळामध्ये त्यांचे प्रमोशन आणि वर्किंग कंडिशन ही खूप छान होतील. नाऊ कमिंग टू द पॉइंट ऑफ, मी जे सांगत होतो काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्यामध्ये मी जसं सांगितलं तर ज्युनियर क्लर्क, अकाउंट क्लर्क, टेक्निकल, ज्युनियर इंजिनियर, सिनियर इंजिनियर सगळ्या डिपार्टमेंटमध्ये, स्टेशन मास्टर, गार्ड मी इथं बोललेलो नाहीये, गार्ड सुद्धा खूप छान पोस्ट आहेत. 2800 ग्रेड मध्ये आहे. स्टार्टिंग सॅलरी 50,000 ते 60,000 वरी असणार आहे आणि तुम्हाला सगळं फ्री देते. मी जसं तुम्हाला बोललोय तर यू ऑन अप्लाय. करिअर प्रोग्रेशन मध्ये मी सांगितलं, ज्युनियर इंजिनियर मध्ये जर आला तर ग्रुप बी त्याच्या अराउंड 5 ते 7 वर्षामध्ये ग्रुप बी पोस्ट होऊ शकतो आणि 10 ते 15 वर्षामध्ये तो ग्रुप A बनू शकतो. ह्या गोष्टी बाहेरच्या सर्व्हिसेसमध्ये होत नाहीत, कारण रेल्वे इज अ व्हेरी सिस्टमॅटिक ऑर्गनायझेशन. 2-2 वर्षामध्ये परीक्षा होतात. मित्रांनो, मुंबईला असताना मी दरवर्षी 200 एक्झाम घ्यायचो आणि 5,000 स्टाफला प्रमोशन देत होतो दरवर्षी. तर एवढं सिस्टमॅटिक ऑर्गनायझेशन आहे रेल्वे, कारण बाहेरच्या लोकांना माहिती नाही. म्हणून मी पर्पजफुली अगोदर रेल्वे घेतलं. खूप छान सर्व्हिसेस आहेत. आणि नंतर ग्रुप बी मधनं सेक्शन इंजिनियर हे ग्रुप बी मध्ये बनतात. आणि ग्रुप डी मध्ये जे मित्र येतात, तसं मी तुम्हाला ग्रुप डी मध्ये मी पुन्हा सांगणारच आहे. आता सध्या मी ग्रुप सी मध्ये बोलतो. तर दिस इज अ काइंड ऑफ, ग्रुप सी मध्ये जी मित्र येतात नंतर पुन्हा दे गो ऑन दी अपिअरिंग फॉर दी प्रमोटिंग इन द ग्रुप बी. खूप छान आहेत. आणि फॅमिलीसाठी, फॅमिली मुलांसाठी खूप छान एज्युकेशन, फॅमिली ग्राउंड, फॅमिली वेलफेअर ऍक्टिव्हिटीज आणि ऑफिसर कल्चर इज व्हेरी व्हेरी गुड. तर मित्रांनो, जी ग्रुप सी मधनं ग्रुप बी मध्ये येतात, दॅट इज अ काइंड ऑफ वन ऑफ द लाईफ चेंजिंग फॅक्टर टू बिकम अ ऑफिसर. मित्रांनो, आज मी एवढ्यापर्यंत घेतलंय. पुढच्या वेळेस मी ग्रुप बी चं स्टार्टिंग करेल, कारण मी आता काही प्रश्न घेतो. आपल्याकडे आता 10 मिनिटं बाकी आहेत, 10 ते 12 मिनिटं. तर आय विल स्टार्ट विथ द क्वेश्चन, आणि जे काही मित्रांनो क्वेश्चन असेल तुमचे, मी आय विल ट्राय माय बेस्ट टू आन्सर दॅट वे. आय विल स्टार्ट फ्रॉम द इनिशियल. काय काय क्वेश्चन आहेत ह्या ठिकाणी मी क्वेश्चन संपले तर पुन्हा वी विल कम ऑन द बॅक ऑन दी काइंड ऑफ स्टडी ऑन दॅट. आय विल स्टार्ट विथ द, काही प्रश्न आहेत का बघूया.
प्रश्न आहे एक अतुलचा. हाऊ कॅन वी इफेक्टिव्ह रिवाइज द लार्ज पोर्शन ऑफ द सिलेबस बिफोर द एक्झाम विदाउट लुझिंग द क्लॅरिटी? अतुल, एक लक्षात घ्या, याच्यामध्ये मी मागच्या वेळेसही ह्या गोष्टीवर बोललो होतो की तुम्ही प्रिलिम्स असो मेन्स असो, तुम्ही सिलेबस वाईज आणि सेक्शन वाईज आणि सब्जेक्ट वाईज तुमच्या छोट्या छोट्या नोट्स बनवणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. बऱ्याच वेळेस काय होतं माहितीये का, ती आरआरबीची एक्झाम असो, सिव्हिल सर्व्हिस असो, इंजिनिअरिंग सर्व्हिस असो, कुठली असो, तुमच्या छोट्याशा नोट्स बनवणं गरजेचं आहे. नोट्स बनवणं ही स्किल आहे, हे काही एका दिवसात येत नाही. याच्यामध्ये तुम्हाला फॉर एक्झाम्पल आता तुम्ही विचारलं की मला सांगा आता की टॉप 5 कंट्रीज व्हॅल्यूनुसार कोणत्या आहेत, तर तुम्हाला पटकन आलं पाहिजे रशिया, चायना, कॅनडा, युएसए, ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि इंडिया. हे मला का लक्षात राहिलं, कारण मी एक कोड बनवला RCT UBA. हे माझं युपीसीचा कोड मला आताही लक्षात आहे. का? कारण ते मी बनवलेला आहे माझं स्वतः. तर अशा टाईपची रिव्हिजन तुम्हाला स्वतः करायला आली पाहिजे, स्वतःच्या नोट्स बनवता आल्या पाहिजे, आणि हे करण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या ह्या रिव्हिजन तुम्हाला देता आली पाहिजे. पर डे तुम्ही मॉर्निंगला उठला की 2 तास तुम्ही रिव्हिजन द्या. नाहीतर तुम्ही आज एक टॉपिक वाचला, आज इतिहास, त्याचे रिव्हिजन तुम्हाला येणार 2 महिन्यानंतरच, आणि हे पॉसिबल नाहीये. यू कॅनॉट डू. तर मी तुम्हाला पहिल्यांदा बोललो की तुम्हाला सक्सेस पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर तुम्हाला त्याची तुम्हाला उजळणी करणं गरजेचं आहे. आणि त्या नोट्स तुम्हाला बनवणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय जाऊ नका मित्रांनो, सिलेबस शिवाय पुढे जाऊ नका. सिलेबस मध्ये सांगितले तेवढंच वाचा, स्पेशली प्रिलिम्स आणि मेन्स, कारण त्याच्याशिवाय क्वेश्चन येत नाही. युपीएससी मध्ये एक टार्गेट दिलेलं असतं क्वेश्चन सेटरला की तुम्हाला हा सिलेबस आणि ह्या सिलेबस मध्ये विचारले, मॉडर्न इंडिया विचारले तर मॉडर्न इंडियामध्ये जे टॉपिक दिलेले आहेत तेवढेच टॉपिक घ्यायचे, त्याच्याशिवाय पुढे जायचे नाही. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही आता युपीएससीचं क्वेश्चन एक्झामला जाताय तर तुम्हाला ते पूर्ण ओपन आहे. पण जर तुम्ही आता फॉर एक्झाम्पल तुम्ही आरआरबीच्या परीक्षेला जाताय तर आरआरबीचा सिलेबस दिलेला आहे, तर तेवढेच टॉपिक वाचून जायचे, याच्यापेक्षा काही वाचून जाऊ नका. हे आता मला 5 वर्ष 10 वर्ष तयारी केल्यानंतर कळतं, कारण त्यावेळेस आहे ना आपल्याला कळतच नाही. व्हिजन आपलं मित्रांनो फक्त काय येतं, वाचायचं, पण काय वाचायचं आणि काय वाचायचं नाही हे कळतच नाही. आज हे अनुभवानं मी तुम्हाला बोलतो आणि कॉन्फिडन्स न बोलतो की याच्यापेक्षा जास्ती वाचू नका तुम्ही. पटते तुम्हाला? कारण त्या सिलेबस दिलेला असतो, त्याच्या पुढं ते विचारू शकत नाही. जर तो विचारला तर तुम्ही जर त्याच्यावर कंप्लेंट केली तर क्वेश्चनला कॅन्सल करून तुम्हाला एक्स्ट्रा मार्क द्यावे लागेल. ओके. तुम्हाला आउट ऑफ सिलेबस कुठे विचारू शकतात? करंट अफेअर. ओके, करंट अफेअर मध्ये काही विचारू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लोको पायलट कैसे बने? यश ठोंबरे. लोको पायलट मध्ये जे आहे ते रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डात येतात. त्याच्यामध्ये 2 परीक्षा असतात. याच्यामध्ये तुम्हाला पहिली परीक्षा असते NTPC, नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी, तिकीट कलेक्टर, क्लर्क बनणे, अकाउंट क्लर्क, आणि दुसरी परीक्षा असते गार्ड बनण्यासाठी किंवा स्टेशन मास्टर बनण्यासाठी. तर ह्या परीक्षा तुम्ही देऊ शकता, त्याची वेगळ्या. तर यू गो यश फॉर द आरआरबीच्या एक्झामसाठी. भीमराव म्हणतोय ऐकूनच भारी वाटायला लागले. बेटा बरोबर आहे, पण भारी वाटल्यानंतर भारी मेहनत करा. तुम्ही भारी मेहनत करायची, दॅट इज अ काइंड ऑफ गुड थिंग. ग्रुप C-D साठी कोणती बुक्स बेस्ट असतील? सोनाली एक लक्षात घ्या, तुम्ही RRB RRC असतील कुठले असो, अरिहंत पब्लिकेशन, टाटा मॅग्रो हिल, हे जे पब्लिकेशन आहेत याला फॉलो करा. यांची चांगली पुस्तकं आहेत. आणि तुम्ही सिनियर मित्रांना विचारा,
सिनियर मित्रांना त्यांच्याकडनं तुम्ही त्यांच्याकडनं घेऊ, कारण प्रत्येक एरिया वाईज काही पुस्तक भेटतात, काही पुस्तक भेटत नाहीत. तर हे करा. पण मला एवढंच म्हणायचं आहे, एनसीईआरटीची पुस्तकं बेसिक वाचायला सुरुवात करा. तुम्हाला एनसीईआरटी पुस्तकाचा उपयोग तुम्हाला एक जनरल अंडरस्टँडिंग होते. काही प्रश्न तुम्हाला आले नाही तर तुम्ही लॉजिकच्या सहाय्याने सॉल्व्ह करता. ते एनसीईआरटीचे पुस्तक वाचा. आरआरबीचे काही दिलेले आहेत ती पुस्तक वाचू शकता. नंतर जनरल अंडरस्टँडिंग साठी तुम्ही मेंटल अबिलिटीसाठी ती अग्रवालची पुस्तक वाचू शकता. आणि याच्यासाठी मी नंतर लिस्ट टाकून देईल तुम्हाला, किंवा तुम्ही मला मेल करून किंवा माझ्या सोशल मीडियाचे हँडल आहे किंवा माझ्या लिंक्डइन किंवा फेसबुक याच्यावर तुम्ही मला टाकले तरी मी देऊन टाकेल त्याच्यावरती. ओके. आणि तुमचा मेल पाठवून दिला तरी त्याच्यावर पाठवली. एक्झाम मध्ये कसे क्वेश्चन येतात प्रियंका हे तुम्हाला स्वतः बघावं लागेल, त्याच्याशिवाय काही करता येणार नाही. काही गोष्टी मी याचा आन्सर नाही देऊ शकणार. यू हॅव टू स्टडी हार्ड. मेडिकल स्टुडंट कॅन अप्लाय फॉर एक्झाम. साक्षी, मेडिकल स्टुडंट्स कॅन अप्लाय फॉर प्रॅक्टिस. आय डोंट वॉन्ट की मेडिकल स्टुडंट शुड गो फॉर आरआरबी ऑन एनिथिंग, बट पीपल गिव्ह इट. कारण मी बघितले माझे काही मित्र ज्युनियर मी बघितले तर जी बीएमएस किंवा बीडीएस करून सुद्धा स्टेशन मास्टर झालेत. पण मला असं वाटतं यू हॅव अ बेटर स्टँडर्ड. यू कॅन अप्लाय हाय, यू प्रिपेअर हाय, कारण तुम्ही खूप मेहनत करून डॉक्टर बनलात. पण फॉर प्रिपरेशन फॉर प्रॅक्टिस यू अप्लाय. ओके. एआय मध्ये जॉब्स कामी जायला आहे सर. एआय मुळे जॉब्स कामी नाही. एआय मध्ये जॉब्स जरी कमी झालेत पण दुसऱ्या ठिकाणी खूप वाढतायत. एआयचे तुम्ही डिप्लोमा करा, खूप काही छान कॉर्पोरेटमध्ये खूप जॉब्स आहेत. पण नो डाऊट यू हॅव टू लर्न हार्ड. मुस्कान, जो स्टूडेंट कंप्यूटर फील्ड के है वो क्या कर सकते हैं ग्रुप. कॅम्प्युटर फील्ड, यू पीपल कॅम्प्युटर याच्यामध्ये तुम्ही यू कॅन अप्लाय फॉर द स्टोर सर्व्हिस, इंजिनिअरिंग सर्व्हिस, सिव्हिल सर्व्हिसेस, आरआरबी, एव्हरी फील्ड इज देअर. आणि एनी ग्रॅज्युएट अप्लाय फॉर एनी सर्व्हिस. आफ्टर 12th रेल्वे एक्झामची प्रिपरेशन कसे स्टार्ट करायची, फ्रेशर स्टुडंटची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे. मित्रांनो एक लक्षात घ्या, तनुजा, तुम्ही की फ्रेशर असो काय असो, यू टॉक विथ युअर सिनियर्स, स्टडी विथ युअर कलिग्स, त्यांच्याकडनं शिका. आणि एक लक्षात घ्या मित्रांनो, जी मुलं पास झाली त्यांच्याकडनं गायडन्स घ्या आणि जे फेल झाले त्यांच्याकडनं गायडन्स घ्या. फेल विद्यार्थ्याकडनं हे कळतं काय चुका करू नये. मित्रांनो, चाणक्याचे एक वाक्य लक्षात ठेवा, तुम्ही लिहून घ्या, नंतर लिहून ठेवा. जी लोक दुसऱ्यांच्या चुकातनं शिकतात ते खरे हुशार असतात. स्वतःच्या चुका करून त्याच्यातनं शिकणं मोठी गोष्ट नाही, पण तरी आजच्या घडीला तेही महत्वाचं आहे. परंतु मित्रांनो, दुसऱ्याच्या चुकातनं शिकायचा प्रयत्न करा. चांगले मित्र बनवा. तुम्हाला कळलं पाहिजे की कोणती आपली जुनी मित्र आहेत, चांगली मित्र आहेत, त्यांच्यासोबत राहा. रेल्वेमध्ये स्काउट गाईडचा सेपरेट कोटा असतो का? असतो. पण त्याच्या स्काउट गाईड मध्ये मेहनत करून, भीक मागून, मागे लागून बनण्यापेक्षा आरआरबीची परीक्षा देऊन बना. जास्त चांगली गॅरंटेड परीक्षा पास व्हाल. स्काउट गाईडच्या नादात लागाल, रडत बसाल. पण कोटा असतो. पण मला वाटतं आरआरबी करा. जर तुम्ही असाल, काही येत नसेल तर स्काउट गाईडकडे जा. ओके. सोनाली, रेल्वेच्या एक्झामसाठी स्मार्ट स्टडी म्हणजे नेमके काय करायचे? स्मार्ट स्टडी जेव्हा तुम्ही अभ्यास कराल ना, लक्षात घ्या, तुम्हाला आता मी अभ्यास केला आणि मी प्रश्न विचारला तर नाही आला तर मूर्ख आहात. तुम्हाला अभ्यास करण्याची स्ट्रॅटेजी नाही, त्याला म्हणतात मूर्ख. अभ्यास केल्यावरती प्रश्न विचारला, तुम्हाला मी विचारला की बाबा मला भारतातले सर्वात कमी डेन्सिटी असलेले राज्य सांगा, तर आलं पाहिजे. तुम्हाला डेन्सिटीनुसार मला 4 राज्य सांग, आलं पाहिजे. तर ही जी करण्याची कला आहे त्याला स्मार्टनेस म्हणतात. मग ते स्मार्ट कसं करावं त्याची स्ट्रॅटेजी मी आता कधी कधी सांगत असतो. ह्याच्यामध्ये काय काय, कसं नोट्स बनवा, काय त्या नोट्स कसे बनवा मी युपीएससीच्या क्लासमध्ये सांगितलेलं आहे. मित्रांनो, त्याला पूर्ण अभ्यास करा, हळूहळू तुम्हाला कळेल. कारण प्रत्येक गोष्ट मी प्रत्येक वेळेस सांगू शकणार नाही, पण मी प्रयत्न करतोय की ज्यांनी काही अटेंड केलेलं नाही त्यांना सांगण्याचा, तेव्हा हे बघण्याचा. आपण 5 मिनिटं आणखीन 6:50 घेऊया. रामेश्वर, ओके ना? येस सर, चालेल, काय हरकत. तुमची परमिशन घेतो बरं.
काय हरकत नाही सर. ऋतुजा इंगळेचा प्रश्न, इंडियन रेल्वे इज द लार्जेस्ट एम्प्लॉय इन इंडिया, बरोबर. बट विथ इन्क्रीजिंग ऑटोमेशन, AI बेस्ड मॉनिटरिंग सिस्टम, प्रायव्हेटायझेशन ऑफ सर्टन सर्व्हिस स्टेशन ट्रेन, हाऊ सेक्युर अँड सस्टेनेबल आर द गव्हर्नमेंट जॉब इन रेल्वेज. ऋतुजा बेटा, तुम्ही परीक्षा पास करा, तुमची नोकरी कुठे जाणार नाही. जास्त डोकं नका लावू AI वरती, तुम्ही फक्त परीक्षा पास वरती डोकं लावा. गव्हर्नमेंटमध्ये एक क्लॉज असतो, तुम्ही जर गव्हर्नमेंट परीक्षा देऊन आलात, गव्हर्नमेंट तुम्हाला काढू शकत नाही. एआयचा विचार करू नका. एआयचा विचार करत असाल तर कॉर्पोरेटमध्ये जा. नोकरी सेफ्टी पाहिजे असेल तर गव्हर्नमेंटचं परीक्षा पास करून या. ओके ऋतुजा, जास्त मी सांगत गेलो तर तुम्ही कन्फ्युज होऊन जा. तुम्ही फक्त परीक्षा पास व्हा, तुमची नोकरी कुठं जाणार नाही. मिहिर, डू मास्टर डिग्री इज इम्पॉर्टंट फॉर द इंटरव्ह्यूज. बिलकुल जरूरत नाही, काही गरज नाही. पण तुम्हाला नॉलेज घ्यायचं असेल घेत राहा, पण परीक्षेचा अभ्यास महत्वाचा आहे. ते कसं करावा ते शिका. दो बॅचलर डिग्री इज ओनली क्रायटेरिया, डेफिनेटली. आणि लक्षात घ्या, RRB RRC मध्ये इंटरव्ह्यू नाहीये मित्रांनो. त्याच्यामुळं तुम्हाला फक्त RRB RRC मध्ये परीक्षा पास व्हायची, कारण फ्रॉड होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून फक्त परीक्षा पास झाल्या की तुम्ही ओके. फक्त एकाचं मेडिकल तुमचं स्टँडर्ड पास झालं पाहिजे. ओके मित्रांनो, त्याच्यामुळे इंटरव्ह्यूचा प्रश्न संपला. तुम्ही 12वी पास असा, ITI पास असा किंवा BTech आहे, सगळ्यांची लायकी एकच, फक्त परीक्षा पास करा. संपला प्रश्न मिहिर. When I ask many officers like bank messages, CO, PSI, they suggest me to have at least one master degree, so along with many competition. Shall I admit for mastery? मिहिर, एक लक्षात घ्या, तुमची तयारी MPSC, UPSC किंवा PSI साठी होत असेल तर मास्टर डिग्री असेल तर ओके. पण बाळांनो, मास्टर जे झाला आणि तुम्हाला प्रश्न विचारला ना, आला नाही, तर इज्जत गेली ना, बरोबर. तर तुम्हाला मास्टर येण्यापेक्षा त्यांनी विचारलेली प्रश्न जर आली ना, प्रश्न संपला. तुम्हाला प्रश्न विचारलेली आली पाहिजे, बस खतम. पण तरी तुमची इच्छा असेल, वेळ असेल, पैसे असतील, टाइम असेल, गो अहेड. एक्स्ट्रा नॉलेज भेटलेलं वाईट नाही. समीक्षा, इंडियन रेल्वे अपॉइंट चार्टर्ड अकाउंट फॉर द ऑडिट अँड फायनान्शियल सर्व्हिस ऑफ प्रायमरी, दे सेट अ कंडिशन टू क्रॅक. चार्टर्ड अकाउंटची काहीही गरज नाहीये, फक्त परीक्षा पास व्हा, चार्टर्ड अकाउंट पेक्षा मोठ्या पोझिशनला बसेल. ओके समीक्षा, यू क्रॅक द UPSC, यू विल गेट अ लॉट ऑफ गुड थिंग्स. उन्मेष, IRCTC मध्ये आपण त्यांचा चिकन मध्ये कसं कामाला लागू शकतो, त्यांच्या चिकन मध्ये काय कर्म लागू शकतो, कारण सगळ्यांची माहित आहे रेल्वे आणि रेल्वे फूड बद्दल. तू तो विचार करू नको उन्मेष बेटा, परीक्षा पास हो. मानसी, बँकिंगचे एक्सप्लेन करा. बँकिंगच्या परीक्षेचा आपण पुढच्या वेळेस घेऊया. साक्षी, MPSC देर इज नो पर्टिक्युलर एक्झाम फॉर रेल्वे रिक्रुटमेंट. इन MPSC मध्ये रेल्वे नाही मला, रेल्वेमध्ये RRB मधनं, RRC मधनं होतं आणि UPSC मधनं. रेल्वे स्टेट मधनं करत नाही मित्रांनो, तेवढं तर तुम्ही डोकं लावा. आय शुड नॉट आन्सर सच काइंड ऑफ क्वेश्चन, पण विचारा, काही हरकत नाही क्वेश्चन, पण अभ्यास करा. तुम्हाला कळलं पाहिजे MPSC मधनं काय पोस्ट क्रिएट होतात, RRB मधनं काय होतं. जर हेच माहिती नसेल तर परीक्षेत तयारी कशी करणार बेटा. अर्पिता, MPSC कंबाईन साठी कोणत्या लेवलची तयारी असावी. कंबाईन साठी अर्पिता लक्षात घ्या, तुमची तयारी खूप हायेस्ट लेवलला पाहिजे. खूप मेहनत करा. व्हेन यू टॉक विथ सिनियर्स, व्हेन यू टॉक विथ युअर कलिग्स, तर तुम्हाला स्वतःची तयारी कळते. आणि जेव्हा तुम्ही परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा देता परीक्षेत आणि परीक्षा पास होत नाही, तेव्हा तुम्हाला आपली लायकी ऑटोमॅटिक कळायला लागते. तर कुठल्या लेवलला तयारी असावी हे ऑटोमॅटिक कळायला लागतं. महत्वाचा मुद्दा आहे, पाण्यात उडी मारल्याशिवाय पोहणं शिकत नाही. साक्षी, RRB एक्झाम हॅज डिफरंट डिपार्टमेंट एक्झाम, देन सिलेबस विल बी सेम ऑर डिफरंट. प्रत्येक RRB एक्झामच्या डिमांड वेगळ्या असतात, सिलेबस वेगळा असतो, पुस्तकं वेगळी असतात. RRBच्या वेगळ्या असतात, RRCच्या वेगळ्या असतात. पण जेव्हा तुम्ही UPSC MPSC कराल, तुम्हाला कशाचा काही फरक पडणार नाही. रेल्वेमध्ये काही असे कोर्सेस आहेत का लगेच जॉब मिळेल? बिलकुल भेटणार नाही बेटा, अभ्यास करावा लागेल. दिशा, सर रेल्वे इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झाम करता शैक्षणिक बॅकग्राऊंड काय असावं लागतं? रेल्वेसाठी ग्रॅज्युएट पाहिजे त्या इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचं. BTech, जी डिग्री आहे, बी इंजिनिअरिंग, ह्या डिग्री लागतात तुम्हाला.
सिव्हिल इंजिनिअरसाठी कोणती एक्झाम द्यावी लागते, बुक्स कोणते? मी प्रियंका रेल्वे इंजिनिअरिंग सर्व्हिससाठी इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस देत आहे, IES. त्याच्यात अभ्यास करा, पुढच्या वेळेस मी त्यासाठी पुस्तकाचे सांगेल. प्रज्वल सी सॅटच्या तयारीसाठी मी UPSCचे जे करिअर कटावरचे व्हिडिओ आहेत ते बघा 3, त्याच्यावर सगळं तयारी सांगितलेली आहे. सानिया, माझं प्रश्न असा आहे की इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो का ग्रुप बी मध्ये इंडियन रेल्वेसाठी? ग्रुप बी ह्या परीक्षा ग्रुप बी साठी ग्रुप सी मधनं प्रमोट होतं, त्याच्यामुळे ग्रुप सी परीक्षा पास व्हा RRB साठी. ओके. शुभांगी, UPSC साठी मराठीमध्ये स्टडी मटेरियल अवेलेबल आहे का? आहे. पुण्याला भेटा, पुण्यामध्ये जा, सगळं मटेरियल भेटेल. काय म्हणतो रामेश्वर, कुठलं चौक रे? आप्पा बळवंत चौक, ABC रोड सगळं भेटेल. हा, तिथे भेटा. प्रगती, ऑप्शनल सब्जेक्ट कसा चूज करायचा UPSC मध्ये मी सांगितलेलं आहे, ते तिथे बघा. याच्यावर एक घंट्याचं लेक्चर दिलेलं आहे. पण मित्रांनो, एक लक्षात घ्या, ज्याच्यावर तुमची कमांड आहे छान, जे तुम्हाला आवडतं आणि 8 तास त्या ऑप्शनचं तयारी करू शकता, तो निवडा आणि तो स्कोरिंग असला पाहिजे. मित्रांना विचारा, काही असतील प्रश्न मला ईमेल करू शकता. संसार, ITI डिप्लोमा कंप्लीट असेल तर काय फायदा होणार आहे? ITI डिप्लोमा असेल तर तुम्ही स्टेशन मास्टर किंवा तुम्ही ITI ड्रायव्हर बनू शकता, RRB ला अप्लाय करू शकता. टेक्नो कॉमन, ज्यांचं कॉमर्स बॅकग्राऊंड आहे त्यांच्यासाठी रेल्वेमध्ये बेस्ट पोस्ट कोणती? सगळ्यात बेस्ट पोस्ट कोणती? परीक्षा पास झाल्यावर आपल्याला सगळंच कळतं, आपली लायकी कुठे आहे. त्याच्यामुळे काही चिंता करू नका, फक्त परीक्षेसाठी तयारी करा. जास्त डोकं तिथं नका लावू, पहिला अभ्यास करा. श्रुती, ओके. कॉमर्स स्टुडंटसाठी कोणती पोस्ट हवी? लक्षात घ्या प्रतीक्षा, असं काही नाही. कॉमर्स, आर्ट, सायन्स, चार्टर्ड अकाउंट, ITI सगळ्यांची लायकी एकच आहे, परीक्षा पास करा. ओके. यश, पायलट कैसे बने? पायलट बन, अभ्यास करा. आता आपण इथं थांबू रामेश्वर, का आणखीन क्वेश्चन घ्यायचे? इंजिनिअरिंग साठी काय करावे लागेल? सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग साठी काय कर? सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग साठी यू कॅन अप्लाय फॉर द MPSC UPSC, काय करू शकतो. इंजिनिअरिंग सर्व्हिस साठी सुद्धा अप्लाय करू शकता. यू चेक आउट द नोटिफिकेशन. बीकॉम नंतर रेल्वे द्यावी का? बीकॉम नंतर कोणीही देऊ शकतं. इच्छा असेल, नोकरी पाहिजे, अप्लाय करा. चालेल सर. अर्पिता, एक लास्ट क्वेश्चन घेऊन टाकतो. MPSC कंबाईन साठी प्रॉपर गायडन्स द्याल का? मी आता 1-2 सेशन झाल्यानंतर MPSC चे 3 सेशन घेईल. UPSC सारखंच आहे ते, पण MPSC साठी मी स्पेशल घेईल आणि मलाही ते आवडेल. तर अर्पिता सोबत हा क्वेश्चन आपण थांबूया आणि बाकीचे जे क्वेश्चन असतील मित्रांनो पुढच्या वेळेस विचारा आणि जीमेललाही करू शकता तुम्ही. लिंक्डइन डॉक्टर तुषार शिंदे असेल किंवा जीमेल मी टाकलेलाच आहे माझा, किंवा फेसबुक त्याच्यावरही टाका आणि माझं वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्ही प्रश्न टाकू शकता. ओके, धन्यवाद रामेश्वर. आणि विद्यार्थी मित्रांनो, मला खूप तुम्ही प्रश्न विचारता, त्याचं आवडतं मला, कारण जे काही शंका समाधान होत नसेल तर त्याचा काही यूज नाही असं मला वाटतं. फक्त मित्रांनो एक लक्षात ठेवा, खूप मेहनत करा आणि जे तुम्ही विचार करता, एक लक्षात घ्या, तुमच्या मनामध्ये एखादी गोष्ट येते याचा अर्थ तुम्ही ती करण्याची ॲबिलिटी तुमच्या डोक्यात आहे. देवानं तुमच्या ब्रेनमध्ये ती गोष्ट आली याचा अर्थ तुम्ही करण्याची क्षमता आहे. म्हणून तुमच्या डोक्यात एखादी गोष्ट येते, कोणी बोलते, याचा अर्थ तुम्ही करू शकता. करण्याची इच्छा असेल तर ती मिळू शकता. एवढंच ठेवा, मी करू शकत नाही ही भावना काढून टाका. आणि ती भावना काढून टाकण्यासाठी ही 52 आठवड्यांची सिरीज आहे आणि करिअर कट्टा माध्यमातून आपण प्रयत्न करा. धन्यवाद.